हा प्रश्न वेक्टर या चॅप्टरवर सीईटी 2020 ला आलाय बघा. The angle made by a vector b that is equal to 3i cap plus 2j cap plus 4k cap with a y-axis is option A cos inverse 5 by root 23, B cos inverse 4 by root 11, C cos inverse 3 by root 17 and D cos inverse 2 by root 29. आता वेक्टर B ने y-axis शी केलेला अँगल. मग आता आपल्याला माहिती आहे की वेक्टर B डॉट A दॅट इज इक्वल टू बी ए कॉस ऑफ थिटा, दोन्हींचं मॅग्निट्यूड. मग कॉस थिटा बरोबर काय झालं, बी ए वेक्टर बी डॉट ए डिवायडेड बाय बी इंटू ए. मग हा वाय ऍक्सिस शी आहे, म्हणजे वाय ऍक्सिसच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर जे कॅप असतो आणि त्याचं मॅग्निट्यूड 1 असतं. आणि म्हणून आता बघा फक्त म्हणजे तुमचं 2j कॅप इंटू जे कॅप दॅट इज इक्वल टू 1 येणार आहे इथं, सॉरी 2 येणार आहे. हे 2 न्यूमरेटरला शिल्लक राहिले 2 आणि याचं मात्र मॅग्निट्यूड जर घेतलं तर 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16, हे झाले रूट 29. आणि म्हणून थिटा बरोबर काय आलं, कॉस इनवर्स 2 डिवायडेड बाय रूट 29, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. म्हणजे फक्त इथं बदल होतं बघा. एक्स ऍक्सिस आलं तर आय कॅप घ्यायचं, वाय ऍक्सिस आलं तर जे कॅप घ्यायचं, झेड ऍक्सिस आलं तर के कॅप घ्यायचं. पद्धत तीच राहते आणि खूपदा रिपीट झालेला हा प्रश्न आहे. चांगला करून ठेवा टाईप. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.